सो गाईज आता आम्ही दोघं चाललोय एटीएम मध्ये. ठीक आहे, काही कॅश काढायचे, त्यानंतर थोडंफार सामान पण घ्यायचे पूजेचं, ते घेऊ. आणि हा माझा एक शर्ट आहे, म्हणजे जो की मी जाताना घालणार आहे, तो मला प्रेस करण्यासाठी टाकायचा आहे. का असते तो हळूच पेशवी दाखवते त्याला काय जमायचं, चालतंय. हातात कुठे चावी नाही घेतली गाडीची. आम्ही घेऊन परत ठेवतो कपाटात. कुठं ठेवली चावी आली? बेडरूम मध्ये मधल्या बेडरूम मध्ये टाकायला सांगायचे कोणाला खाली. नको उगाच घेतली लिफ्ट वरती परत. नको, दुसरीकडे पडेल ती पण चावी. बरं जाऊ. ते लेकर काही शहाणे नाहीत, पाहतर अजून वाटत बसते. मग आता चावी कुठे नक्की? घेऊन येतो मी बेडरूम मध्ये मधल्या, ते कपाट आहे ना. जातो. आम्हाला वाटलं होतं की इकडे दुकान नसल प्रेसचं, पण भेटलं फायनली. इकडे जातो बिल्डिंग. एक 20 मिनिटांनी होऊन का भेटेल? एवढं अर्जंट नाही भेटणार, मग लगेच हवं. अयो आता अर्जंट हवं होतं लगेच. हा, ती फक्त एकच शर्ट आहे, फक्त बाकी काय नाही. पॅन्ट वगैरे शर्ट आहे. येतो 20 मिनिटात. फायनली आपण एटीएम पाशी आलेलो आहे. आणि मागे एक एटीएम होतं, ठीक आहे, पण बोलण्याच्या नादात आहे ना आम्ही इतकं पुढे आलो, त्यामुळे म्हणलं आता यू टर्न घ्यायला परत नको, म्हणलं सरळ सरळ खाली आलो. मी इथं एक एटीएम भेटलं. आता इकडनं कॅश वगैरे घेतो, आणि पूजेचं सामान पण घ्यायचं आपल्याला, ते पण घेऊ. आता बघूया तिकडं हार नारळ वगैरे काय काय घ्यायचंय, ते पण घेऊ आणि मग जाऊया. कालच्या सारखं करू नका. 10,000 रुपये मी काय म्हणतो, एकदम निघत नाहीयेत ना 20. त्यातले 10 काढते आधी. हा, तिकडचे आहे. तेच म्हणलं कॅश मोजायला तर आवाज पण नाही आला. बघ काय डायरेक्ट मोबाईल परत हे केलं, लावलं तर आला आहे मेसेज. थांब येतील, थांब आले. तो काय, आता आम्ही एटीएम मधनं कॅश काढली आणि हारचं दुकान शोधतो आम्ही. जसं की म्हटलं आपल्याला हार नारळ वगैरे काय काय लागणार आहे, तर ते घेऊयात आपण. अजून एक भेटेल का? एकसारखे हवेत ना. फोटोला हवेत आम्हाला. पण हे राहतील ना संध्याकाळपर्यंत? लग्नाच्या फोटोसाठी हवेत. संध्याकाळी पूजा आहे काय म्हणतात. पण आता आपण हॉलवर घेऊन जाणार ना हे, मग बदमाशी बडी बदमाशी आहे. आम्ही तिकडे गेलो होतो हार घेण्यासाठी, पण तिकडे हार तेवढे चांगले नव्हते. आम्ही म्हणजे फ्रेश नव्हता, त्यामुळे तर इकडे आलो आम्ही दुसरा हार घ्यायला. हे सेम आहेत का? नाही, बारीक मोठं आहे. ठीक आहे ना. फ्रेम काय म्हणतोय, फ्रेम केवढी आहे त्याच्यावर बघू ना. जर हार लहान पडला तर तोंडावरच येईल डायरेक्ट. फ्रेम का? तेच की बाबासाहेबांचा. हा, बघूयात आता आपण काय होतं. कितीला? 100 रुपये. ठीक आहे. तो काय बघा, हे नारळ घेतलेले आहेत आम्ही सगळे, 10 नारळ, हे 2 मोठे हार आणि ही फुलं आहेत. आता जातो पटकन, ही वेट करते. चला, जरा गडबड आहे. इकडनं आपण लिंब वगैरे घेतलेले आहेत, पॅक करू जरा. यार माझा फर्स्ट टाइम आहे ना फ्रंट कॅमेरामध्ये जरा व्यवस्थित येत आहे, नाहीतर मग फ्रंट कॅमेरामध्ये कधीच असं नीट येत नाही चेहरा. अरे नंतर आपलीच गाडी, दुसऱ्याच्या गाडीवर बसत होतो मी आता. चला आता जाऊयात. घरनं फोन येतात आम्हाला, बराच वेळ झाला आम्ही आलेलो आहे. 1 eternity later. तो काय, आता आम्ही निघालोय हॉलवर जाण्यासाठी. ठीक आहे. आणि ते व्हिडिओ घेत होते, ठीक आहे. त्यांनी सांगितलं की पटपट सगळेजण पुढे जावा. तर माझ्या हातात ही पिशवी होती, तर मी म्हणलं ही पिशवी घेऊन पुढे चलो, म्हणजे त्यांनी चपलांमध्ये फेकून. जाऊ द्या हात चाललं तिकडं. A few moments later.
गाईज तर आपण आता आपल्या मावशीच्या लग्नासाठी आलेलो आहे. हा कार्यालयापाशी आलेलो आहे आपण. हे बघा सुहासिनी मंगल कार्यालय. इकडे आलेलो आहे आणि ही बॅग आता मी आतमध्ये ठेवतो. चला जाऊयात आतमध्ये. वराडची बस सुद्धा आलेली आहे. नाही हे वराड बस आहे काय म्हणतो. हां हां शाळेत. सो हे बघा मी तुम्हाला दाखवतो पुढं. हे आपल्या स्वप्नात आहेत. आणि इकडं काय ते सेटअप वगैरे लावलेलं आहे. आत्ता जस्ट मी रिलॅक्स झालो. ठीक आहे म्हणजे मांडवात आलो. बरीच कामं करायची होती. तिकडची कामं केली. त्यानंतर जेवण वगैरे केलं. म्हणजे आपण आधी जेवण ठेवलं आहे आणि त्यानंतर लग्न आहे. म्हणजे लग्न संध्याकाळचं आहे 4-4:30चं. ठीक आहे आय मीन हां 3:30 आहे. सॉरी 3:30चं लग्न आहे. आत्ता बाकी इकडं हळदीचा कार्यक्रम चालू आहे. मी ते तुम्हाला दाखवतोच थांबा. हे आपलं पक्ष आहे. ए पक्ष आहे. सो गाईज मी तुम्हाला एक कांड सांगतोय. ठीक आहे मी काहीतरी कांड केलेलं. तुम्ही ऐका काय कांड केलेलं. गाईज आम्ही आताच्या आत्ता नवरदेवाची बुटं चोरलेली आहेत. पण प्रॉब्लेम हा झाला की आता लग्नाच्या आधीच बुटं चोरल्यामुळं नवरदेव उचकल म्हणून आम्ही आधीच परत ती चोरलेली मोजडी परत ठेवली आणि दुसरा बुट घेऊन आलो. तो किती कोणाचं आहे पण नवरदेवाचं आहे तो का. नाही आम्हाला माहिती. अरे पण आम्ही नवरदेवाचं पण आम्ही आम्ही काय करणार आहे त्यांनी कपडे बदलले होती तसं पण त्याच्यासाठी मोजडीच घालणार. तो मोजडी आम्ही तो बाजूला काढणार आणि जी कोल्हापुरी चप्पल आहे ती त्याच्या रूममध्येच असणार. मग ती रूममधली चप्पल पण आम्ही उचलणार आणि ते बुटं पण उचलणार सोबत. मग त्याच्या नवऱ्याकडे कुठलाच बुट राहणार ते बिना चपलीच जाणार. पण ठीक आहे समज गया. चांगला शर्ट यार मी शर्ट चेंज करून आलोय पण यांचं म्हणणं की व्हाईट जो होता तो बेटर वाटत होता. हा का बदलू परत. यार आता सगळ्या लोकांनी बघितलं असेल माझं शर्ट असतील मला खरं ना? सगळेजण मला हे सांगतात की शर्ट चेंज करून ये. तो पहिला वाला होता तो बेटर होता. तर जातो चल रे सॉम सोबत. सो आता आम्ही दोघं चाललोय म्हणजे सोबत हाय होते. माझा शर्ट जो होता तो चेंज करायचा मला. माझा मामा म्हणतोय की शर्ट अजिबात चांगला वाटत नाही. पहिला वाला होता तो जरा बेटर वाटत होता. ठीक आहे तर आता मी शर्ट चेंज करायला आलो होतो आणि तो करून टाकला. म्हणजे पहिला वाला जो होता तोच मी वेअर केलाय. कारण जो दुसरावाला मी घातला होता शर्ट तो बकवास वाटतोय. एकदम काळपट वाटतोय त्यामध्ये एकदम साधा पुराणा. त्यामुळे चेंज केलाय. आता आम्ही दोघं चाललो आणि मामाने आमच्याकडे काम दिले म्हणजे कपल एंट्रीला जर एक मस्त सॉन्ग लावायचे ते करूया. थांब एंट्री थांब. सो गाईज आत्ता आम्ही इकडे ना गाणं लावणार आहे सॉन्ग मस्तपैकी. सजया माईकवर मामा गाणं काढून ठेव. त्यांना बोलो माईक चालू करू. हॅलो बोल माईकचे. आता आम्ही ना इकडं कपलच्या एंट्रीसाठी वेट करतोय. ठीक आहे दोघं जण थांबलेलो आहे. आपला माईक पण इथं रेडी आहे ते बघा. आणि ऑडियन्स म्हणजे जे आपले जे लग्नासाठी लोक आलेले आहेत ते सुद्धा रेडी आहेत. फक्त कपल येण्यासाठी आम्ही वाट बघतोय. ते आले की मग आपण इकडनं गाणं लावूयात. ठीक आहे मी तुम्हाला दाखवून तुम्ही कंटिन्यू करत राहा. तर फायनली आपला तिकडनं येणार आहेत का. सो हे कपल जे ते तिकडनं येणार आहे. ठीक आहे थांब इकडनं नको लावू गाणं. त्यांची एंट्री तिकडनं आहे काय म्हणतात त्याला इकडच्या साईडनी. तर हे लोक येत आहेत आता इकडनं खाली जातील आणि हा गाणं लावतात. अजून आमच्यापेक्षा आहे ना जास्त फ्रस्टेड आदमी तुम्हाला बघायचं आहे का. वेट हे बघा थांबा तुम्हाला दाखवतो मी. हे बघा विचार एवढं सबसे ज़्यादा फ्रस्टेड आदमी विचार हेच आहे. कारण आहे ना कपलची इकडनं एंट्री झाली. ठीक आहे समोरनं. आम्हाला वाटलं की कपल आता इकडनं येईन दरवाजातून पण ते तिकडं मागं जाऊन बसलेत एकदम. आता त्यांच्या एंट्रीची आम्ही वाट बघतोय. पुढे घेऊ का जरा. लाव पटकन. अरे पण ते पुढे तरी पळायला पाहिजे की. A few moments later. गाईज आमचं मॅनेजमेंट एवढं फेल गेलं ना. म्हणजे आता सीन काय झाला आम्ही माईकवर गाणं लावलं होतं. ठीक आहे पण त्या आवाज एवढा कमी होता ना आमचा इतका गाणपचका झाला. म्हणजे ठीक आहे तेवढा पुरता तेवढा येत होता पण असा पाहिजे असा आवाज नव्हता. आणि तुम्ही बघू शकता
अफसोस भरा फेस. सगळी गँग आहे आमची आता फोटोसाठी थांबलेले सगळेजण. खरं यार माझा फोटो तर मी लिटरली माझे जेवढे फोटो काढलेत ना सगळे डिलीट करायला सांगितलेत माझे, कारण एक पण फोटो चांगले येत नाहीये माझा, त्यामुळं शोधूच्या काढून बघून लय वेळ लावते बाबा. गौरी लय वेळ लावते काय फोटो काढायला कधी पण. धर स्वामी. इकडे इथं कपलचा आता फोटो शूट करायचंय, पण यांचं चाललेलं आहे अजून. हा अरे ए कॅमेऱ्यांना फोटो काढायचा इकडे. दॅट वन रॅन्डम चाइल्ड. हे बघा एवढी सगळी गँग उभी राहिलेली इकडं फोटोसाठी थांबले ते सगळे. $2,000 years later. सो गाईज आता मी खाली आलेलो आहे. ठीक आहे, तिकडे आपण लग्नाचे फोटोज वगैरे काढले आणि त्यानंतर विदाईचा कार्यक्रम झाला. ते मला खरं तर रेकॉर्ड करायचं होतं, पण ती मुवमेंट इतकी इमोशनल होती ना, त्यामुळं मला काही सुचलं नाही आणि मग काहीच रेकॉर्ड केलं नाही. त्यानंतर आम्ही घरी आलो सगळं सामान गाडीवर घेऊन आणि मग त्यानंतर फ्रेश वगैरे झालो. चेंज केलंच होतं पण काय काम निघालं त्यामुळं परत खाली आलो आहे. म्हणजे मामासोबत आलो होतो मी इकडं पार्सल घ्यायला रात्रीच्या जेवणासाठी, बिर्याणी घेण्यासाठी. आता मामाचं काहीतरी काम निघालंय त्यामुळं मामा जरा बाहेर गेलाय. आता इकडनं हे पार्सल घेणार मी आणि मग घरी जाणार. सो चला बाकी तुम्ही कंटिन्यू करत राहा. यार लय वैताग आलेलं आहे मला लिटरली. आता अर्धा तास होऊन जाईल इथंच बसून आहे मी. पार्सल काय अजून रेडी होतच नाही आहे. लय वैतागलोय मी. मला असं घरी जाऊन कधी झोपण ना असं झालेलं आहे मला, माहिती आहे का. सकाळी एकतर लवकर उठलो होतो कारण सकाळी आमचं ठरलं होतं की जाणार किती वाजता आम्ही, म्हणजे घरातनं निघणार होतो 10 वाजता. मग एवढं सगळं 20-25 लोकांचं आंघोळ चहा नाश्ता वगैरे होऊन मग त्यामुळे लवकर उठलो होतं, पण काहीच फायदा झाला नाही. आम्ही घरामध्येच 12 का पावणे 12 वाजेपर्यंत आम्ही घरातच होतो. इकडं कार्यालयामध्ये पण आम्हाला उशीरच झाला होता. लग्न 5 वाजता लागलं काही, 5 सव्वा 5ला. आणि तिथून पुढं मग सगळे कार्यक्रम विधी वगैरे, मग फोटो बिटो. हे आपलं पार्सल आहे. गाडीवर बसणार नाही कारण मी एकटाच आहे, त्यामुळं त्यांच्याकडनं ही तांदळाची पिशवी घेतली मी, त्यामध्ये सगळे पार्सल टाकतात. सो गाईज हे बघा, थांबा मी तुम्हाला दाखवतो कसं घेतलंय मी. ओ शिट, हे बघा यामध्ये बिर्याणी, म्हणजे जे पार्सल आहे ते यामध्ये ठेवलेले आहेत एक एक करून. आता हे घेऊन जातो. एकतर माझ्यासोबत कोणच नाही आहे, ठीक आहे, त्यामुळं त्यांना म्हणलं की मला पिशवी लागलच. ही जी पिशवी आणली होती ना ती एवढी छोटी आहे ना, म्हणजे कपड्यांच्या दुकानात आपण जातो ना तसली साधीवाली पिशवी आहे, ज्यामध्ये तर बिलकुल नव्हतं बसणार. ठीक आहे, आता चला मी जातो आणि हां मामाला फोन करून सांगतो की मी निघालोय. सो चलो मिलते. भाई साहब बिर्याणी तर एवढी भारी आहे, पण त्यासोबत जो रस्सा आहे ना एवढा फर्स्ट क्लास आहे ना, एकच नंबर आहे. असं किती पण पिऊ वाटतं. नाही प्रमोशनची बात नाही, खाल्लं डायरेक्ट नाव नाही सांगणार फक्त. नाही मस्त तिला स्नॅप काढू दे की आधी. गौरी दिवसभर कशी बी असू दे, रात्री या शर्टामध्ये येते म्हणजे येते. रस भारी आहे ना. मी जेवण वगैरे केलं आणि मॅडमला जायचं मेडिकलमध्ये. इतका घाण वैताग आलाय ना माझं, लय अंग दुखतंय, लय पूर्ण बॉडी पेन करते माझे. झोप तर तेवढीच आलेली आहे. आत्ता मी लिटरली काय करत होतो माहितीये का, गाडीची चावी आहे ना लिफ्टला असं करतोय. गौरीला म्हणलं, गौरी काय करतोय मी,